स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. घर, जॉब आणि अध्यात्म या आपल्या सगळ्यांच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते. आणि आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून जे वेगवेगळे सण, वार, व्रत, वैकल्ये, दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मार्गातले सेवा, उपासना आपण पाहत असतो. त्याचप्रमाणे महादेवांचे आपले महादेवांविषयीचे सेवा, महादेवांचे उपाय व तोडगे आपण हे पाहत असतो. तर अशाच आजच्या एका नवीन विषयाला घेऊन मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आलेली आहे. आजचा आपला व्हिडिओचा विषय असा आहे की ज्यांना खरोखर कुठल्याही सेवा, उपासना करणं जमत नाही, ज्यांच्याकडे म्हणजे ते दैनंदिन कामामध्ये एवढे ते गुंतलेले आहे की किंवा लहान मुलं आहे त्यांना, ते जॉब करत असतील म्हणजे अजिबातच वेळ नाही. आणि वेळ असून सुद्धा समजा त्यांच्याकडनं होत नाहीये, खूप मनात इच्छा आहे की महाराजांची सेवा करायची, महाराजांची उपासना करायची, भक्ती करायची, पण त्यांच्याकडनं होतच नाहीये. होतं असं, बरेच जणांचं असं होतं. तर त्यांच्यासाठी एक खूप छान आणि खूप प्रभावी, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सगळ्यात प्रभावी सेवा आहे ही. आणि स्वतः गुरुमाऊलींनी सांगितलेलं आहे की 99.99% प्रश्न ह्या सेवेमुळे मार्गी लागणार आहे. म्हणजे 100% आपल्याला यावर विश्वास ठेवायला काहीही हरकत नाही. तर सेवा काय आहे ते बघून घेऊया. पण तुम्ही जर पहिल्यांदा चॅनलवर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन विषय अध्यात्माविषयीचे तुमच्यापर्यंत मला पोहोचवता येतील. तर आपल्याला ही सेवा कुणी करायची, तर ही सेवा कोणीही करू शकतं, कुठल्याही वयातील व्यक्ती करू शकतात. सेवा कधी करायची, तर ही सेवा सुद्धा कधी पण करू शकतो. याला वेळेचं सुद्धा बंधन नाही. फक्त 12 ते 12:30चा आपला जो टाइम असतो तो टाइम सोडून, तो पिरियड सोडून आपण ही सेवा करायची आहे. आणि शक्यतो ही सेवा जर करत असाल तुम्ही तर अशा वेळेस करायची ज्यावेळेस आपल्याला कोणी डिस्टर्ब करणार नाही, मध्ये उठवणार नाही, आपल्या या सेवेमध्ये खंड पडणार नाही. ज्यांना अजिबातच वेळ नाहीये, मुलं एखाद्या सेवेला बसले, देवपूजा करायला बसले तर मुलं रडतात, किंवा घरी इतर व्यक्ती आहे की ज्यांचं सगळं काही त्यांना करावं लागतं, तुम्ही जॉब करत असाल, तुमच्या मागे आणखीन काही भरपूर व्याप असतील, अजिबातच सेवा करणं जमत नाहीये, पण खूपच असं मनाला हे होतंय की नाही माझ्याकडनं काहीच होत नाहीये, पण आपल्याला आपल्या संसारिक जीवनाचे जे प्रश्न आहेत ते सुद्धा मार्गी लावायचे असतात. त्याच्यामुळे त्यांच्यासाठी ही सेवा अतिशय प्रभावकारी सेवा आहे. तर ही सेवा तुम्ही कुठल्याही वेळेत करू शकता असं मी सांगितलं आहे. जर तुम्हाला दिवसभर पण जमत नसेल तर तुम्ही अगदी शांततेने सगळे कामं आवरल्यानंतर, आपलं जेवण झाल्यानंतर, झोपायच्या आधी सुद्धा आपण ही सेवा करू शकतो. तर सेवा काय आहे बघून घेऊया. आपल्याला ही सेवा करताना फक्त एक उदबत्ती घ्यायची आहे आणि ती उदबत्ती आपल्याला महाराजांच्या समोर किंवा तुमच्या देवघरासमोर तुम्हाला लावायची आहे. आणि जोपर्यंत ती उदबत्ती सुरुवातीपासून शेवटपर्यंत जोपर्यंत ती उदबत्ती संपत नाही, पूर्ण जळत नाही, तोपर्यंत आपल्याला महाराजांचं नामस्मरण करायचं आहे. आणि नामस्मरण करताना कुठलाही आपल्याला मंत्र युनिट घ्यायचं नाही, जप युनिट घ्यायचं नाही आहे, किंवा कुठलीही माळ घ्यायची नाही, म्हणजे मोजायचं नाही आहे आपल्याला. हे आपल्याला फक्त आणि फक्त शांत चित्ताने आपल्याला नामस्मरण करायचं आहे, अगदी आरामात आणि शांत चित्ताने. फक्त अट एकच आहे की ती उदबत्ती संपूर्ण जळेपर्यंत आपल्याला ही सेवा करायची आहे. आणि ही सेवा झाल्यानंतर आपल्याला ती जी आपण रक्षा जी जमा होते ती आपण आपल्या स्वतःच्या कपाळी लावायची आहे. त्याचप्रमाणे आपल्या घरातले जे सदस्य आहेत त्यांच्या सुद्धा कपाळी महाराजांचा आशीर्वाद म्हणून लावायची आहे. तर ही अगदी साधी सोपी सेवा आहे. घराच्या तुम्ही आजूबाजूला सुद्धा ही रक्षा टाकू शकता. जर तुम्हाला काही घरामध्ये नकारात्मक शक्तींचा प्रादुर्भाव जाणवत असेल तर अशी ही साधी आणि सोपी सेवा आहे. तुम्ही कधी सुद्धा कुठल्याही वेळेत करू शकता. पण सेवा करताना सहसा उठू नका, आणि त्यामुळे अशी वेळ निवडा की ज्यावेळेस तुम्हाला सेवा करताना कोणी डिस्टर्ब करणार नाही. पण स्वतः गुरुमाऊलींनी सांगितलेलं आहे की या सेवेमुळे, म्हणजे अगरबत्तीच्या ह्या सेवेमुळे 99.99% तुमच्या समस्या ज्या आहेत त्या पूर्ण सॉल्व्ह होणार आहे. त्या सकारात्मक रिझल्ट तुम्हाला मिळणार आहे आणि आपले सगळे प्रश्न मार्गी लागणार आहे. ही जी सेवा आहे ही बरेच दिंडोरी प्रणित ग्रुपवर सामूहिक सेवा म्हणून सुरू असतात. यांच्या लिंक सुद्धा शेअर होत असतात. मध्यंतरी आम्ही मागे दर रविवारी ही सेवा करायचो. 2 ते 3 ह्या वेळेमध्ये 1 तासाची सेवा, म्हणजे जवळपास 40 मिनिटांची सेवा राहायची ही.
तर ही सेवा तुम्ही जरूर करा. आणि जर तुम्हाला काही संकल्पयुक्त ही सेवा करायची असेल तर तुम्ही संकल्पयुक्त करा. आधी संकल्प करायचा, किती दिवसांसाठी तुम्ही ही सेवा करणार आहे तसं बोलून महाराजांना तुमचा प्रश्न सांगून तुम्ही ही सेवा करू शकता. तर आशा करते तुम्हाला ही साधी आणि सोपी पण अतिशय प्रभावी, अगदी 99.99% यांनी प्रश्न मार्गी लागणार आहे, आपल्या यांनी काम होणार आहे. त्याच्यामुळे या सेवेवर आपल्याला 100% विश्वास ठेवायला काहीच हरकत नाही. तुम्ही या सेवेवर विश्वास ठेवा, महाराजांवर विश्वास ठेवा आणि सेवा नक्की फक्त विश्वास ठेवून करा. तुमचे सगळे प्रश्न मार्गी लागतील, सगळ्या इच्छा पूर्ण होतील, तुमचे सगळे मनोरथ सिद्धीस जातील. तर आशा करते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आणि महाराजांची जर सेवेकरी असाल तर श्री स्वामी समर्थ कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.